आपण या अरण्यात आपल्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी, पण महामुनीश्वर आपण एवढा घाई गडबड करून चालता. सावधान नारद मुनी, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतात. आम्ही फक्त प्रश्न विचारणे जाणतो, प्रश्नांची उत्तर देणे नाही. आणि तसेही तुम्ही आमच्यापेक्षा मोठे किंवा पूजनीय नाही, त्यामुळे तुमच्या प्रश्नांची उत्तर देणे आम्ही अवश्य समजत नाही. मी कसा पूजनीय होऊ शकत नाही? महामुनीश्वर, तुम्ही तर माझ्या पित्या समान आहात, मला पुत्र समान माना. सावधान नारद मुनी, आम्ही बाल ब्रह्मचारी आहोत, त्यामुळे तुमच्यासाठी आम्ही पिता समान होऊ शकत नाही. पिता पुत्राचं कोणतंही नातं आमच्या समोर नाही. अवश्य आहे महामुनीश्वर. काय इच्छित असं कथन करू इच्छितो. काय कथन करू इच्छितो आपण? हेच की सर्वजण आपण पिता समान आहात, हे सत्य आहे. ही माझी मन काने नाही, म्हणून सर्वजण तुम्हाला पिता समान म्हणतात, म्हणूनच तुम्ही पूजनीय आहात. वारंवार विलोभनीय भाषेत मला संभ्रमित करण्याचा प्रयत्न करू नका नारद. तुम्ही अजून आमचा क्रोध पाहिला नाही. नारायण नारायण, ज्या क्षत्रियांचा तुम्ही 21 वेळा पराभव केला, काय त्या क्षत्रियाने आपल्या क्रोधाचा अनुभव घेतलाच असेल. मग आपल्या वाणीला विराम देऊन तुम्ही आमचा क्रोध भडकवितात नारद. नारायण नारायण, महामुनीश्वर, क्रोध शब्द ऐकून तुम्ही एवढा क्रोधित होत असाल तर शांत शब्द ऐकून सुद्धा शांत होत असाल. नारद, भगवान भोलेनाथ की जय. भगवान भोलेनाथ की जय. भगवान भोलेनाथ ध्यानात झाले आहेत. त्यांच्या समाधीपर्यंत कोणताही भेट आणू नका. मेन गौल नाही, मेन गौल भगवान भोलेनाथ ध्यानात झाले आहेत. त्यांच्या समाधीच्या ठिकाणापर्यंत कोणालाही जाऊ देऊ नको. दक्षिण पटकंतीला गेलेले कार्तिक दादा अजून आले कसे नाही? मयुरावर स्वार होऊन एव्हाना यायला पाहिजे होते. हर महादेव, बम बम बोले, जय जय शिवशंकर. हर महादेव. एक पाऊलही पुढे टाकू नका. हे दुष्ट बाळका, मला माझ्या गुरुपंथांना रोखणार तो आहेच तरी कोण? असंभव असंभव, असा सामान्य प्राणी शिव पार्वतीचा पुत्र होऊ शकत नाही. आपल्या भावनांचा क्रोधाचा पारा आवाजच असणार कमी करा. निर्बुद्ध, दूर हो माझ्या मार्गातून. कसा दूर होऊ? ज्या मातेने मला जन्म दिला, आज्ञा दिली, त्या मातेच्या आज्ञेचे पालन करणे हे माझे पहिले कर्तव्य. हे दृष्ट, तू मला अजून ओळखले नाही? या पृथ्वीवर 21 वेळा युद्ध करून या पृथ्वीला शस्त्रहीन करणाऱ्या परशुरामाला तू ओळखले नाही? या बालकासमोर युद्ध करून 22 वेळी पृथ्वीला शस्त्रांत करून टाका. हे दृष्टा, तुझा काळ तुझ्या समीप आला आहे, संभाळ वा. जय माता दी.
तो दुष्ट पुरुष ज्याने माझ्या बालावर विनाकारण प्रहार करून त्याचा दावा दाट तोडलाय. माते क्षमा करा माते. गणेशाने आपली ओळख सांगूनही मी त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. क्षमा असावी माते. तुम्ही क्षमेसाठी नाही तर दंडास पात्र आहात. अनुचित माझ्याकडून अपराध झाला माते. माझ्या क्षमेला प्रायश्चित द्यावे माते. कदापि नाही. अज्ञानाने कृत्य होते, अपराधाने नाही. क्रोध आणि अहंकाराने केलेली कर्म हे क्रोध नसून अपराधच आहे. तुम्ही क्षमेसाठी म्हणतात. रामदेवी पार्वती, तुला तर माहित आहे अज्ञाने केलेले कर्म तुला माहित आहे. क्रोधाने केलेले तुला माहित आहे. क्षमा असावी बोलले नका. माझ्याकडून अपराध झाला आहे. मला क्षमा असावी. होणाऱ्या घटना घडत असतात मुलीमध्ये. अज्ञानी एक होत आहे. अज्ञानाने अनुचित घटना घडत असतात. ज्याची गलाभेट घ्यायला व्यक्ती त्याच्यासोबत युद्ध केले. मला क्षमा झाली गणेश.